सॉरी. याच्या गाडी म्हणजे गाडीचे नंबर सगळं चावी आहे. क्या बात आहे. नाही फक्त गाडीची चावी इकडे द्या. डिओ गाडीची चावी इथे सापडलेली आहे. 0360. कोणाची गाडी असेल डिओ 0360 चावी स्टेज वरतून घेऊन जावे. याच्याकडे याच्याकडे खऱ्या अर्थानं सुमित भाऊंनी दाखवून दिलंय की या जगामध्ये अजून देखील प्रामाणिक लोक जिवंत आहेत. एकदा सुमित भाऊसाठी जोरदार आवाज वा. कारण गाडीच्या शेजारी चावी आहे, गाडी सोबत आहे. एखाद्याने ठरवलं असतं गाडी घेऊन फिरून पण आले असते, परंतु या जगामध्ये इमानदार लोक आहेत. धन्यवाद भाऊ. याच्याकडे ज्यांची कोणाची गाडीची चावी हरवली असेल, विनंती असेल स्टेजवरती या, ओळख पटवा आणि गाडी चावी घेऊन जा. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज, एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या लवकरात लवकर. दोन्ही टीमचे असणारे अतिरिक्त खेळाडू विनंती करतो आपण समोरच्या कक्षामध्ये पाठवून द्यायचे. स्ट्राईकपुढे असणारा संदेश आणि ओ या तर पाहायचंय पडझड देखील आपल्या मैदानात पाहायला मिळते. संघाची जनसंख्या जर मैदानात पाहायला गेली तरी ते पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 4. विजय यावेळी पाहायच्या मैदानामध्ये नो बॉल देखील आपण पाहतो पंचाने ते कळवलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतो ते पुढे देखील जाऊन पोहोचणार आहे. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धापलकावरती. अनिकेत जो गोलंदाजी मार्गावरती कामगिरी करतोय. यावेळी पाहायचंय डान्सिंग धावतो विकेट. चेंडू आम्ही खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु इथे काय चुकी झालीये आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्वदेशी मित्रांनो ज्यांचा दोष बाग मध्ये गेलो होतोय आदरणीय अरविंदजी कदम या स्वदेशी मित्र उपस्थित होत आहेत. तसेच अलीबाई हे देखील उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांचं लोणावळा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. अरविंदजी कदम यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. यावेळी पाहिजे अगदी हलक्यासाठी खेळून काढला जाईल. शॉर्ट कव्हर मध्ये खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड देखील करेल आणि तोपर्यंत मैदानात जर पाहायला गेले तर घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 9 धाबा ज्या धाबलकावरती असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोपर्यंत तयार आहे. अरविंदजी कदम यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आणि व्यासपीठावरती मात्र तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. 4 चेंडू झालेले आहेत, अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. सांगू का याळपायचा पुन्हा एकदा अगदी अलबट पटन चेंडू देखील इथे खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होईल. क्षेत्ररक्षक इथे पहा अरविंदजी कदम
यांच्यासाठी यथोचित सन्मान होतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी चिन्मय खरे आणि मी करतो आपण देखील त्यांना सन्मानित करावं. अलीबाई हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. अलीबाईंना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. इथे पाहायचं मैदानामध्ये षटक क्रमांक संपलं जाईल. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा जे असणार आहे त्या 11 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तिथे तयार असेल. उज्जैन आपण पाहतोय ते मैदानामध्ये चला वेळ वाचवायचा आहे. पंचाची भूमिका आपण पाहतोय. पॉइंट मध्ये असणारे उदय सर आहेत, मुख्य पंच भूमिकेत असणारे संकेत सर, स्क्वेअर लेगला गणेश सर. जे पाहायला गेलं तर छोट्याशा ब्रेक मध्ये देखील आपण पाहतोय पंचांना देखील थोडासा रेस्ट जो दिलाय. चला वेळ देखील तितकाच वाचणं गरजेचं असेल. पाहायचं त्या मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 11 धाबा धाबलगावरती ते धाबा ज्या नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं षटक. ओ हा चेंडू व्हायचा त्या फुल टच होता. डीप कव्हर मध्ये चेंडू देखील खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू इथे फील्ड देखील करतोय आणि तो पर्यंत पहा एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती 12 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. उजेतन ते पाहिजे मारा करेल. शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर कटचा फटका खेळला जाईल. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ते खेळलाय. एकेरी दुहेरी धाबा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानामध्ये सुरू आहे. मोठा फटका पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पाहिजे फलंदाज बाद. एक चांगलं इन्स्ट्रक्शन आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. बॅट्समन नेम मैदानामध्ये आपण जे पाहतोय मैदानाची निश्चितपणे जर पाहिलं गेलं बॅट्समन नेम कळवा. ओमकार जो आता मैदानात पाहायचे तयार असेल. हा चेंडू पाहिजे हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू इथे अडवतोय आणि तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धाबाच्या असणार आहे त्या 14 धाबा. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. स्क्वेअर कटचा फटका खेळला जातोय. टी पॉइंट मध्ये पहा चेंडू इथे क्षेत्ररक्षक चेंडू अडू शकणार नाही आणि चेंडू इथे पोहोचलाय. 2 धाब्यांमध्ये डिक्लेअर झोन मध्ये पोहोचला चेंडू. 16 धाबा धाबलगावरती आहेत. 16 धाबा धाबलगावरती निश्चितपणे मैदानामध्ये असणार आहे. आपण चर्चा देखील करत होतो की स्पर्धा भरत असताना किती त्रास होतो. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं भरून येणं सोपं नाही, बोलणं खूप सोपं आहे. चला स्पर्धा भरली आहे, स्पर्धेचा आनंद घेऊ. परंतु स्पर्धा भरत असताना किती त्रास होतो त्यामुळे काही म्हणी म्हणले गेल्या. पुन्हा पायचे बॅकफुटला गेला चेंडू मात्र पॉईंट खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे चेंडूला अडवलं देखील येतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये सिंगल देखील मैदान मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्या जाऊन पोहोचेल. धाबलगावरती 17 धाबा. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो जिरोने गणेश भांगरे देखील आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बरीचशी धावपळ गणेश भाऊची सुरू आहे. काल देखील खऱ्या पाहिलं तर गणेश भाऊ असे एकमेव कालचे खेळाडू होते की त्यांच्या अंगावरती कुठल्या संघाचं टी शर्ट नव्हतं असं नाही. कारण गणेश भाऊंचं प्रेम तितकं क्रिकेटवरती आहे. त्यामुळे खऱ्या पाहिलं तर क्रिकेटची स्पर्धा भरत असताना प्रत्येकाचा सहकार देखील खूप महत्वाचा असतो. ओ हा चेंडू पाहायचे ते फुलटॉस चेंडू होता. पंचाने देखील पाहते ते नोबल देखील घोषित केलाय. सिंगल तरी घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होणार नाही. नो +1 अशा त्याच्या 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या दोन्ही पोहोचेल धाबलगावरती 19 धावा. प्रत्येक संघ आपला म्हणून माणसाला जगता आलं पाहिजे.
गोलंदाज तयार. अभिषेक पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे होतोय. 5 चेंडू पडण्याचा चेंडू उसळी देखील घेतली. हा चेंडू बॅटवरती इथे येऊ शकला नाही. दाबलक जर आपण पाहिलं तर दाबलकावरती 19 धाबा दाबलकावरती आहेत. हा चेंडू इथे मैदानात पाहायचंय. पंचाने जमिला असा मर्द देखील ते केलाय. व्हाईट बॉल देखील इथे मिळेल. आभांतर धाबे रे 20 धाबा आहेत. पुढे सरचा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पाहायच्या मैदानामध्ये मिडॉनमध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचेल आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल. स्पर्धा भरत असताना खऱ्या अर्थानं पाहिलं तर असं म्हटलं गेलं, घर पहावे बांधून, वीर पहावी खणून, लग्न पहावे करून आणि स्पर्धा पहावी भरून. खऱ्या अर्थानं जो मात्र ज्या ज्या माणसाने हे अनुभव घेतलेत ना, तो माणूस खऱ्या अर्थानं याचा अनुभव खूप महत्वाचा आहे. कारण हे बोलणं खूप सोपं असतं पण खूप करणं खूप अवघड असतं. इथे पाहायच्या मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. संघाची संख्या जर इथे पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या इथे स्थिर असेल. दाभोलकावरती आपण पाहतोय, दाभोलकावरती 21 धाबा. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होत आहेत. पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला ते झाला. नवीन फलंदाज आपण पाहतो मध्ये दाखल झाला तो चंदू. पहा बरेचसे प्रश्न देखील इथे येत असतील की चंदूला मात्र एवढा उशिरा फलंदाजीसाठी का मात्र आमंत्रित केलं, कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती. अक्षरशः चौकार षटकाराचे चौकार षटकार देखील लगावले होते. धाबा देखील मात्र एका बनवल्या त्या, परंतु थोडीशी उशिरा देखील संधी मिळते. परंतु ही स्ट्रॅटर्जी देखील असेल संघाची. शाखा फलंदाज तयार. पुन्हा एकदा पाहायच्या मैदानाच्या आतमध्ये पहा चेंडू इथे थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. चेंडू इथे बॅटवरती येऊ शकला नाहीये. संघाचा संख्या स्थिर असेल. पुढे सरचा चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ अष्टक ओव्हर मध्ये चेंडू ते खेळला होता. सिंगल तरी घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान आहे. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचेल धाबलकावरती 23 धाबा. गोलंदाज तयार. संघाची धावसंख्या जे आपण मैदानात पाहणार आहोत, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धाबा. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय देखील इथे तयार असेल. कुणाच्या हातामध्ये आपण पाहतोय जिरोने चेंडू सोपवला जातोय, कारण 3 षटकांचा खेळ संपला आणि आजच्या सत्रातील आपण पाहतोय हा 5वा सामना जो सुरू आहे. उलटा चेंडू असेल इथे मैदानात पाहायचं. सरळ बॅटने फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू इथे अडू शकणार नाही. चेंडू 2 धाब्यासाठी मात्र पोहोचला डिक्लेअर झोन मध्ये. इथे 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 25 धाबा. 4थं षटक मैदानात सुरू असणार आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती इथे आलाय. बरेच खऱ्या अर्थानं तुम्ही बरेच खेळाडू पाहिले असतील की ते नेहमी मात्र एकमेकांच्या विरोधात असतात. गोलंदाज तयार. हा चेंडू ते पाहायचंय. चेंडू पडला. इनस्विंग देखील झाला. हलकीची अपील देखील होती आणि मात्र पहा इथे तिसऱ्या पंचांची मागणी आहे. थर्ड अंपायरकडे म्हणून पाहतो इथे आपण घेऊयात. इथे पाहायचे तिसऱ्या पंचाची मागणी देखील असणार आहे आणि थोडासा क्रुशियल मोमेंट देखील आहे. प्रत्येकाचे हृदयाचे ठोके निश्चित थोडे धडधड धडधड आता होऊ लागलेत. यस, फलंदाज बाद.
पाहायचे ते मैदानाच्या जर आपण पाहायला गेलं तर फलंदाज इथे मैदानात बाद झालाय. धावलकावरती 25 धावा. चौथं षटक मैदानात सुरू आहे. वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो, वेळ वाचवा. धीरज एक नावाजलेले आपण पाहत असणारे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला मैदानात जर पाहिलं गेलं तर प्रकाश जो मैदानात तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. वेळ वाचवा विनंती असेल. 10 वाजून 40 मिनिटं झालेत. चेंडू पाहिजे नो बॉल देखील आपण पाहतोय. पंचाने इथे घोषित केलाय. मला वाटतं ओव्हर स्टेप लाईन टच असणार आहे. संघाची धावसंख्या जर इथे पाहिलं गेलं तर पुढे देखील जाऊन पोहोचेल. धावलकावरती 27 धावा. ज्या धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गौरव सर तुम्ही अनेक वेळा अनेक खेळाडू पाहिले असतील की एकमेकांच्या विरोधात ते कायम प्रतिस्पर्धी म्हणून राहतात. परंतु काल मला एक विशेष गोष्ट वाटली. आमचे गणेशभाऊ भांगरे काल प्रत्येक संघासोबत होते. ज्या संघाचा खेळ असेल त्या संघाचे मात्र ते प्रतिनिधी होते. इथे पायचे सरळ बॅटे फटका खेळलाय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. एक चांगला फटका आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतो आणि चांगल्या या फटकेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाऊन पोहोचेल. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचणाऱ्या धावलकावरती धावांचा जर विचार केला तर आपण पाहतोय 31 धावा. 31 धावा धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रकाशवरती आपण पाहतो हे चढवलेलं आक्रमण. पहिला डाव देखील आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. प्रकाश हा चेंडू पाहिजे ते पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. एक सिंगल देखील मैदानामध्ये मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहायचं मैदानामध्ये पहा 2 धावा देखील इथे मैदानात मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या 33 धावा. शॉर्ट पिच असेल इथे पाहायचं ऑनसाइडला चेंडू खेळून ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण. शरीराच्या साह्याने आपण पाहतोय मैदानात चेंडू इथे अडवलं होतोय. स्पर्धेचे मित्र अलीभाई हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचे मित्र उपस्थित होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि पुन्हा त्या सूचना करतो पहा इथे 2 व्हीलरची चावी आहे. ज्यांची कोणाची गाडीची चावी असेल त्या गाडीची चावी इथून घेऊन जा, पण ती ओळख पटवून घेऊन जा. तशी चावी मिळणार नाही. अन्यथा ती गाडी आम्ही आयोजकांकडे जमा करू. ज्याची कोणाची गाडी असेल ते त्याला मात्र दिली जाईल. अलीबाई आणि हमजाबाई हे देखील उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहा इथे मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकाचा जर विचार केला तर आपण पाहतोय 35 धावा. ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या शेवटचं षटक इथे सुरू असणार आहे आणि शेवटचं षटक मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय अविनाश. अविनाश आपण पाहता मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं डीप पॉइंट आहे. डीप कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे सजवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पाहायचं मैदानामध्ये पहा चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही तोपर्यंत एक सिंगल देखील मैदान मिळेल. एकेरी दुहेरी धाबा देखील मैदान मिळणार आहे. एखादी संघाच्या साह्याने आपण पाहतोय 36 धाबा ज्या धावलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार. अविनाश हा चेंडू ते मैदानात पाहायचे थोडासा बाहेर टाकलेला चेंडू व्हाईट बॉल. 37 धावा धावलकावरती एक फायटिंग टार्गेट आपण पाहतोय की मैदानामध्ये उभं होतोय. ज्या धावसंख्येची अपेक्षा होती धावसंख्या देखील ते मैदानामध्ये उभी होती. पुढे सारसा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे पाहायचं खूप दूरवरती देखील असेल. ओ जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू आडवला देखील जातोय. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या इथे पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 39 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार.
या पायचे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जातोय क्षेत्ररक्षक इथे आणि इथे पहा चुकी चुकी आणि चुकीला माफी इथे मिळणार नाही. चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय. 2 धावा इथे मैदानात मिळत आहेत. वारंवार होणाऱ्या चुका निश्चितपणे संघासाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहेत. पहा आयुष्यामध्ये माणसाने चुका निश्चितपणे कराव्यात, परंतु चुका करत असताना माणसाने चुकी करावी, एखाद्या कोऱ्या पानावरती ती लिहून काढावी, चुक सुधरावी, ती खोडरबडने खोडावी. परंतु माणसाने इतक्या देखील चुका करू नये की खोडरबडने खुडता खुडता त्या आयुष्याचं पान फाटून जाईल. इथे फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बाद झालाय. धाबलकावरती 41 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल होईल तो आता ओमकार. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे पाहायचा मैदानाच्या मध्ये अगदी मिड ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील चेंडूला फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानात पाहा घेतील एक सिंगल आहे. 42 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. हा चेंडू पुन्हा पाहायचा अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. मैदानात पाहायचंय षटक क्रमांक जर मैदान पहिल्या डाव इथे संपला गेला. धाबलकाचा जर आपण पाहिलं तर धाबलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 44 43 झाल्यात. 44 धावेचं टार्गेट आहे. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शिवामध्ये गेलं होतंय युवा उद्योजक आदरणीय अविनाश दादा ढमडेरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. त्यांच्या समेत असणारा त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार तसेच अमोलदादा कामटे यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचंय आणि अविनाश दादा ढमडेरे यांना देखील मी विनंती करतो, दादा आपण देखील व्यासपीठावरती या. आपला देखील आयोजक कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान होतोय. दादांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. अविनाश दादा डमडेरे युवा उद्योजक आणि दादांचा यथोचित सन्मान देखील होतोय. दादांना मी विनंती करतो आपल्या सन्मान केला जातोय. दादांचं देखील खरं या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान देखील आहे. या रुपेशजी कलोला आणि मंगेशजी गायकवाड हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. तर जाऊया मॅच दिशेने.
या दरम्यान पायच्या स्कोर कडचा फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र पाय त्याची फील्ड करतोय आणि तो पर्यंत मैदानात जर पाहायला गेलं तर घेतलेली एक सिंगल. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर विचार केला तर आपण पाहतोय 4 धावा धावलकावरती आहेत. एकूण 44 धावेचं टार्गेट आहे आणि 44 धावेचं टार्गेट इथे कसं पूर्ण केलं जाईल. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये हा चेंडू पाहिजे जर बॅटवरती आहे ते चेंडू येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या ते स्थिर असेल. 5 धाबा ज्या धावलकावरती ते धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू पाय स्क्वेअरचा फटका खेळला. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. धावबाची संधी असेल. चेंडूची फेकी इथे झाली आणि फलंदाज बाद. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. बॅट्समन स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नृत्य विभागमध्ये केलं होतं आपण पाहतोय आदरणीय अविनाश दादा औरंगे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. थोडीशी चर्चा देखील आपण पाहतोय मैदानात सुरू आहे आणि पहा इथे चला विनंती असेल स्पीड अप करा. जाऊया मॅचच्या दिशेने जर आपण मैदानात पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात येईल. बॉलर्स नेम कळवा. सनी सनी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती कामगिरी करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू ते मैदानात पाहायचा आहे. लॉकरमध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फील्ड देखील करेल आणि तोपर्यंत घेतलेली सिंगल आहे. एकूण 44 धावेचा पाठलाग जगवून मैदानात पाहायचे सुरू असणार आहे. यावेळी पाहायचंय मोठा फटका त्या खेळलाय. चेंडूने फक्त उंची देखील घेतलीये आणि झेल इथे होईल. फलंदाज बाद.
फलंदाज आपण पाहते मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर बाद देखील इथे होईल आणि पहा संघाची धावसंख्या येते 7 धावा. ज्या धावलकावरती धावायचे ते नोंदवले गेलेले आहेत. षटक क्रमांक जर मैदानात पाहिलं गेलं तर अगदी दुसरं षटक जिथे मैदानामध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल. बॅट्समन नेम व्हाईट बॉल. अवंतर देखील आपण पाहतो ते मैदान मिळेल. 8 धावा धावलकावरती आहेत. लोअर फुट नसेल सरळ बॅटिंग फटका ते खेळलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये मात्र खेळून काढलेला चेंडू असेल. सिंगल तरी किती मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावलकावरती 9 धावा. ज्या धावलकावरती धावायच्या इथे नोंदवले गेलेल्या आहेत. सामना जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर अगदी 5-5 षटकांच्या लढती. प्रकाश धोतातील असणारी क्रिकेटची स्पर्धा. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे चेंडूला मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. या दरम्यान पायचे सरळ बॅटे फटका उडवला चेंडू लॉंग ऑन मध्ये सीमारच्या बाहेर. एक दणदणीत खणखणीत आणि आजच्या दिवसातील मला वाटतं पहिला षटकार. आणि प्रेक्षकांनी देखील मात्र पहा एका हातामध्ये त्यांनी मात्र इथे झेल टिपलाय. त्यांचं देखील एक कौतुक आहे. संघाच्या संख्येत पाहिजे ज्या षटकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 16 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. सोळा धावा धावलकावरती धावाचे इथे नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो चेंडू ते खेळून काढला जाईल. सिंगल देखील घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न ते होणार नाही. बॉलर्स नेम आकाश. यावेळी पाहिजे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झाला परंतु पहा मिस्टेक फटका क्षेत्ररक्षक मात्र पाहिजे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू इथे येऊ शकला नाही आणि तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 धावा देखील इथे घेतल्या गेल्यात. संघर्ष आपण पाहतो देखील इथे मैदानात सुरू आहे. 18 धावा धावलकावरती धावाच्या इथे 19 धावा धावलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. 44 धावेचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं गेलं तर ते बॅटवरती हा चेंडू येऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर देखील असेल. 19 धावा धावलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर अगदी तिसरं षटक. हलक्या त्रमटाचा चेंडू तिकडून काढायचा प्रयत्न जो मैदानात होईल आणि पहा इथे मैदानाच्या जर पाहिलं गेलं अपील देखील झाली परंतु माणसाने अपील इथे फेटाळून लावली. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या 20 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू पाहिजे अगदी पण आता शॉर्ट कव्हर मध्ये जे अगदी चेंडू इथे खेळून काढला जातो आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. अजून देखील एक चेंडू शिल्लक असणार आहे. आता पाहिजे तेजस वरती खरताना विश्वास आणि या तेजसने देखील षटकार देखील लगावलाय. पुन्हा पहा पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न सिंगल घेण्याचा प्रयत्न ते होईल. धावबादची संधी परंतु संधीचा सोन होणार नाही. एक सिंगल मिळते आणि का सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या म्हणजे पोहोचेल धावलकावरती 22 धावा. शेवटच्या आता मैदानात पाहिजे चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील बनवायच्या त्या 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धाव्यांची इथे गरज असेल. तेजस आपण पाहतोय आतापर्यंत पहा एक षटकार एक सिंगल देखील 3 सिंगल घेतल्यात आणि 2 धावा देखील त्याच्या खात्यावरती आहेत. एकूण जर विचार केला तर 11 धाव्यांवरती खेळतोय तो तेजस. यावेळी पाहिजे पुढे सरसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत असेल. मिस्टॅक फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल इथे होईल. फलंदाज तेजस बाद.
गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज म्हणून पाहतो मैदानात तयार असेल पुढे इथे पहा 2 धावा तरी ते घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने 24 धावा धावलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 20 धावेची गरज. हलक्या हाताने चेंडू खेळ काढण्याचा प्रयत्न, सिंगल इथली घेतली जाईल. इकिरी दुहीर धावा देखील खऱ्या अर्थानं जर पाहिले तर मैदानामध्ये महत्व देखील असणार आहे. संघाची वाढती धावसंख्या 25. इथे डेड बॉल असेल. पुन्हा पहा सरळ बॅटने फटका खेळला जाईल. अष्टकबर मध्ये पाहायचे चेंडू खेळलाय आणि इथे पहा चुकी झाली आणि चुकीला मात्र इथे माफी मिळणार नाही. चेंडू सीमारेच्या बाहेर पोहोचलाय. खणखणीत चौकार. संघासाठी पण पाहतोय एक एक चूक मात्र डोकीदुखी ठरणार आहे आणि ती चूक मैदानात होतीये. 4 धावा इथे मिळतील. या 4 धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 29 धावा. 8 चेंडू शिल्लक आणि 15 धावेची गरज. अतुलजी सुतार आपण पाहतो यांचं देखील यशस्वी आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हा चेंडू पण पहा अगदी हलक्या चेंडू देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे दूरवरून चेंडू मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये सिंगल देखील मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या 30 धावा. यावेळी पाहिजे बिग ब्लास्ट. चेंडू मात्र पोहोचलाय गगनाला गवसणी घालणारा फटका, षटकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये पहा इथे कमबॅक केलंय. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे आणि संघर्ष तिथे केला जातोय. संघाची धावसंख्या तिथे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 36 धावा. मैदानामध्ये पाहायचे आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. पहा इथे मैदानामध्ये काय दीपेशने मात्र पहा देवेशच्या बॅट मधून मात्र पहा आलेला षटकार. या इनिंगचा आपण पाहतोय दुसरा षटकार देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. एका दिशेने जर मैदानात पाहिलं गेलं तर तोरणा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तिकोणा, या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना आणि दोन्ही संघासाठी सामना अतिशय महत्वाचा आहे. 6 चेंडू 8 धावेची गरज. एक जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार आपण पाहतो पुन्हा मैदानामध्ये. चला वेळ वाचवा, अजून एक सामना खेळवायचा आहे. संकेत सर खेळाडू सूचना करा. संकेत दादा मॅच स्टार्ट करा. पाहिजे मैदानात नो बॉल देखील आपण पाहतोय. पंचाने मात्र इथे कळवला जातोय आणि इथे मैदानात पहा उदय सर आताच्या 2 नो बॉल प्लस 1 घेतली ना? नाही आताची एकच मिळेल नो बॉलची. संघाची धावसंख्या पाहिजे मैदानामध्ये दाबलक अति गाई. गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये इथे तयार असेल. शेवट षटक मैदानात घेऊन आलाय तो चंदू. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. पुढे सरसात यावेळी मैदानामध्ये पाहायचंय. आता मात्र चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. एक सिंगल मैदानात रोखणं गरजेचं आहे. एका धावेला इथे मैदानामध्ये महत्व द्यावं लागेल. इथे जिंकायचं असेल तर आता मैदानाच्या मध्ये प्रत्येक चेंडू आता इथे मैदानामध्ये डॉट देखील संघासाठी महत्वाचा आहे. संघाची वाढती धावसंख्या 38 धावा, 5 चेंडू शिल्लक, 6 धावीची गरज. स्ट्राईक वर असताना फलंदाज पाहतोय मैदानात देवेश. एक षटकार देखील मात्र देवेशने लगावलाय.
गोलंदाज तयार. इथे पाहिजे पुढे सरसा चेंडू खेळला जाईल लॉंग ऑन मध्ये आणि इथे पहा सामना इथे फिनिश केलाय देवेशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. एक जबरदस्त मॅच, एक जबरदस्त सामना. विजय संघाचं देखील मात्र अभिनंदन असेल. चला यानंतर सामन्याचा टॉस करायचा आहे आणि संकेत सरांना देखील